Shut
नरदेहासी वाचे उच्चारे ज्ञानेश्वर येवोनी नरदेहासी वाचे उच्चारे ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला गे माई प्रत्यक्ष परब्रह्म येवोनी अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे तयाच्या स्मरणे जळतील पातके
तयाच्या स्मरणे जळतील पातके सांगत पंढरीनाथ सेना म्हणे प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवतारासे तारिले जगासे नाम मात्रे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊले ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीचा देव पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मस्तक हे मस्तक हे पायावरी वार करे संताच्या मंगल भवन अमंगल हारे द्रवहु दशरथ वीर बिहारी राम सिया राम सिया राम सिया राम सिया नरदेहासे वाचे उच्चारी ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला गे माय प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे सज्जन हो माय बापा हो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन करण्यासाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय महासाधू पंढरपूर निवासी भगवान पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त श्री संत सेना महाराज यांचा ज्ञानोबारायाच्या नावाचा प्रताप आणि ज्ञानोबारायाचं यथार्थ वर्णन करणारा गोड चिंतने 4 चरणाचा अभंग आहे.
येवोने नरदेहासे वाचे उच्चारे ज्ञानेश्वर तयाचा संसार सफल झाला गे माये प्रत्यक्ष परब्रह्म येवने अवतारासी तारिणी जगासी नाम मात्रे। माझं कीर्तन सुरू करण्याआधी तुम्हाला एक प्रश्न आहे, गोड प्रश्न आहे, तुम्हाला बरं वाटेल असं बोलू का तुमचं बरं होईल असं बोलू? वाह वाह वाह, दोन्ही भांडवल दोन खिशात आहे, माझ्या उजव्या बाजूला एक भांडवल आहे, माझ्या डाव्या बाजूला एक भांडवल आहे। तुम्ही सांगाल त्या खिशात हात घालणार आहे मी, पण तुमच्या चेहऱ्यावर अवलंबून राहणार आहे तुम्हाला काय ऐकायचं। विठाला विठाला ऐका, अभंग सेना महाराजांचा आहे। कोण सेना महाराज? एक 2-2 मिनिटाची प्रस्तावनेत मी जास्त वेळ घालणार नाही। कोण सेना महाराज? महाराष्ट्रीयन संत परंपरेमध्ये गुरुजी सेना महाराज मोडत नाही। मग तुम्ही म्हणाल आताच तुम्ही म्हणला पंढरपूर निवासी, मग सेना महाराज जर पंढरपूरले आहेत तर तुम्ही महाराष्ट्रीयन संत परंपरेमध्ये मोडत नाही असं कसं सांगता? त्याचं कारण सांगतो, प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये एक साधू जन्माला आला। कुठलाही अगदी कुठलाही समाज जर घेतला तर प्रत्येक जाती धर्मामध्ये एक साधू तुम्हाला पाहायला मिळतो। तसं नाभिक समाजामध्ये जन्माला आले ते श्री संत सेना महाराज। ऐका, त्या सेना महाराज हे मूळचे उत्तर भारतातले, कुठले? तुम्ही जागे आहे सगळे? हा, मग असं जरा मुंडका हलवत जा, कीर्तनकाराला मतदान मान हलवून करावं। विठाला ते मूळचे उत्तर भारतामध्ये एक बांधवगड नावाचं क्षेत्र आहे। ऐका, आणि त्या बांधवगडला सेना महाराजांचा जन्म झाला। घरामध्ये भक्तीचं बाळकडू असल्यामुळं सेना महाराजांचे वडील आणि आजोबा हे काशी विश्वेश्वराचे भक्त। ऐका, लहानपणीच भक्तीचं बाळकडू त्यांना मिळालं। पारमार्थिक वातावरण घरामध्ये मिळाल्यामुळं वयाच्या 5व्या वर्षी त्यांना एक प्रश्न पडला, हे जग जर चालतंय, हे जग जर बोलतंय, तर या जगाला चालवणारा बोलवणारा कोणीतरी वेगळा आहे। साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाचे। हे जगाला जर चालतंय, हे बोलतंय, हे सृष्टी जर नाचतीय, ही सृष्टीला सुंदर बनवली आहे, तर या सृष्टीचा पालनहार, या सृष्टीचा करता, या ब्रह्मांडाचा नायक कोणीतरी जगामध्ये वेगळा आहे। म्हणून त्या जगाच्या नायकाला, त्या महानायकाला मला भेटायचंय अशी उपत्री वयाच्या 5व्या वर्षी निर्माण झाली आणि सेना महाराजांनी घर सोडलं। ऐका, आणि चालत चालत मजल मजल करत 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 पूर्वेला पंढरपूरला आले। जरा शॉर्टकट मध्ये सांगतो, मला सेना महाराज सांगाय मी उभे नाही, मला फक्त अभंगाची पार्श्वभूमिका सांगायची। विठाला पंढरपूरला सेना महाराज आले आणि पंढरपूरला आल्यानंतर त्या जगाच्या मालकाच्या समोर उभे राहिले, त्या भगवंताला पाहिलं, त्या ब्रह्मांडाच्या नायकाला पाहिलं, आणि सेना महाराज म्हणतात, दास मी ज्याच्या शोधात घरातून बाहेर निघालो तोच आहे। आता कुठं जायचं नाही, आता परत कुठं वारीला जायचं नाही। म्हणून सेना महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये 2च वाऱ्या केल्या गुरुजी। किती? 2 वाऱ्या केल्या। पहिली वारी पंढरपूरची म्हणजे माझ्या पांडुरंगाची, आणि दुसरी वारी अलंकापूरची म्हणजे माझ्या ज्ञानोबारायची। ऐका, 2च वाऱ्या केल्या। तिसऱ्या वारीला सेना महाराज गेले नाही, आणि मग परत ज्ञानोबारायच्या वारीला आल्यानंतर त्या इंद्रायणीच्या काठावर एका महान साधूची समाधी गड्याव, त्या साधूचं नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज। ऐका, त्या साधूच्या समाधी मंदिरामध्ये गेले, ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं, आणि ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर जे सेना महाराजांना सुचलं, जे भावलं, ते या अभंगात लिहिलं। विठाला आणि मग अलंकापूरला आल्यानंतर एक 64 अभंगाची मालिका सेना महाराजांनी केली। किती? 64 अभंगातली, आणि त्या 64 अभंग फक्त आणि फक्त ज्ञानोबारायचं वर्णन करणारे आहेत। त्यातला हा 4थ्या क्रमांकाचा अभंग आहे। विठाला अभंग सेना महाराजांचा आहे आणि ज्ञानोबारायचं वर्णन करणार आहे। एक एक टप्पा मी पुढे जातो। पहिला मुद्दा आहे, वर्णन कुणी करावं, कुणाचं करावं, का करावं, कसं करावं, कुठं करावं, केव्हा करावं। याला बरेचसे मुद्दे आहेत, सगळे मुद्दे हाताळत बसत नाही, पण एक वाक्य बोलतो कितपत कळतंय बघा। वर्ण विषयाची किंमत ही वर्णनकर्त्यावर अवलंबून असते। काय म्हणलं मी? वर्ण विषयाची किंमत ही वर्णनकर्त्यावर अवलंबून असते। गायकाचं वर्णन कोणी करावं? गायकाने। वादकाचं वर्णन कोणी करावं? वादकाने। पीटी मास्तरचं वर्णन कोणी करावं? पीटी मास्तरनी। कीर्तनकाराचं वर्णन कोणी करावं? पेताडानी। नाही, उद्या जर मुंबईमध्ये खाली एखाद्या भेटलं, मग कसं काय वाटेल?
अरे ज्याचं त्याला जमतंय ते. आता मी जर म्हणलं गुरुजी तुम्ही 10 वाजून 10 तुम्हाला येत नाही, ते म्हणतील तुझ्यावर 10 टाकीन. आता ते ज्याचा त्यांचा 10 त्यांना, ही म्हणतात तुला 6चं रे कळाना तू काय आम्हाला गाणं सांगतो. म्हणजे त्यांचं गाणं त्यांना, मला जे येईल ते तुम्हाला येत नाही, तुम्हाला येईल ते मला येत नाही. ज्याचं वर्णन त्यानं करावं. कारण व्यवहारामध्ये कधी कुणी कुणा हो का, आपल्या घरगुती सासूही जावयाचं वर्णन करते, पण सासू ही निकृष्ट दर्जाची आणि जावई सुद्धा. आमच्याकडे एक सासू आली, म्हणली माझा जावई इतका शिकलाय. म्हणली किती शिकलाय? म्हणली लय शिकलाय. अगं लय म्हणजे किती? म्हणली रगड शिकलाय. अगं रगड म्हणजे किती? म्हणली पुष्कळ शिकलाय. अगं पुष्कळ म्हणजे किती? म्हणली मैंदाळ शिकलाय. अगं मैंदाळ म्हणजे किती? म्हणली भरपूर शिकलाय. अगं भरपूर म्हणजे किती? म्हणली खूप शिकलाय. अगं खूप म्हणजे किती? म्हणली इतका शिकलाय, इतका शिकलाय, इतका शिकलाय, त्यांनी लिहिलेलं त्यालाच वाचता येत नाही एवढा शिकलाय. आता मला सांगा, असल्या वर्णनाला किंमत आहे का? नाही. हे व्यावहारिक वर्णन आहे. हे व्यावहारिक वर्णन स्वार्थापोटी घडतं. कशासाठी? स्वार्थापोटी. मी आता तुमच्याकडे कीर्तनाला आलो, मी म्हणणार वा 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 वा, जुईनगर सारखा सप्ताच नाही, पण कवर कवर पाकिट आम्हाला काय गेले? 2 तास संबंध संपला आमचं. निघाला घरला. या वर्णनाला किंमत नाही. वर्णन 3 प्रकारचं, नीट ऐका. पहिलं वर्णन आहे रूप वर्णन, दुसरं वर्णन आहे गुण वर्णन आणि तिसरं वर्णन आहे तुलनात्मक वर्णन. किती प्रकारचं वर्णन सांगितलं मी? 3 प्रकारचं. एक रूप वर्णन, एक गुण वर्णन आणि एक तुलनात्मक वर्णन. कशाला म्हणतात रूप वर्णन? अधरा मधुरा नयन मधुरा मधुरं नयनं मधुरं मधुरा दीपते रखेलो मधुरं. ऐका नाही, ऐकायला गोड आहे, कानालाही गोड वाटते, पण टोपीच्या खाली येत नाही. कळते? तमेव चार्जं नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायन्नस्तु नवशं च यजमानस्तमेव च अनाधिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमा अप्रमेयो ऋषिकेशा पद्मनाभो प्रभु विश्वकर्मा मनस्तष्ट्वा सृष्टास्तुलादोहा अग्रहा शाश्वता कृष्णलोहदाक्ष प्रसिद्धन प्रभूत श्रीकुब्धामं पवित्रं मंगलं परं ईशान्य प्रणवा प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. ऐकायला कसे गोड आहे, कानालाही गोड आहे, पण कळत नाही. अधर मधुर नयन मधुर. अरे ऐकायला गोड आहे, पण कळत नाही. मी मराठीत सांगतो. सुंदर ते धन भेट
वा मधुरम मधुरम नयनम मधुरम किंवा सुंदर ते ध्यान उभे. मला सांगा हा अभंग किती वर्ष ऐकतोय? बोला ना अण्णा, किती वर्ष गुरुजी? 50-60 वर्षे. म्हणजे केव्हापासून? किती वर्ष ऐकताय बाबा? 40 वर्ष. अरे 40 आणि 50 वर्ष नाही, जन्माला आल्यापासून ऐकतोय. आपल्या बारशाच्या भाजनाला सुद्धा हेच अभंग होता का नव्हता? पण मला सांगा, कालची बातमी आज ऐकू वाटत नाही, कालचा पेपर आज वाचता येत नाही. पण 450 वर्ष झाली तुकोबा राहिला, 750 वर्ष झाली माझ्या ज्ञानोबा राहिला. महाराज अरे वारकरी रोज नव्या रंगात, रोज नव्या रागात, रोज वेगळ्या रंगात, तालात, रोज सुंदर ते ध्यान म्हणतोय. कंटाळा आलाय का बरं? सकाळी दुपारी संध्याकाळी 3 टाइम सुंदर ते ध्यान चाललंय. तुम्हाला कंटाळा आलाय? नाही. त्याचं कारण आहे महाराज, हे रूपाचं वर्णन आणि त्या जगाच्या मालकाचं आहे. आमच्या नाथबाबाची तर वेगळीच भाषा आहे. सावळे रूप घन नाथबाबाची भाषा आहे. त्याला रूप वर्णन म्हणतात, गुण वर्णन एकाच प्रमाणात सांगतो. थांबा ऐका. चतुर मुकुट त्याला काय म्हणायचं? गुण वर्णन. ऐका यशस्वी अवतारे पाठ आहे तुम्हाला, मला माहिती. हे साही गुणवर्ण म्हणून तू भगवंतू, याला रूप वर्णन म्हणायचं, गुण वर्णन म्हणायचं. आणि तिसरं वर्णन आहे तुलनात्मक वर्णन. कधी कधी ऐका, एखाद्या विषयाचं महत्व आधी कळतं आणि नंतर उपयोग कळतो, आणि कधी कधी उपयोग आधी कळतं आणि नंतर महत्व कळतं. बघा तुम्हाला सोपं करून बोलतो, आपल्याला एखाद्या गोष्टी आपल्या जवळ असती पण तिचं महत्व कळत नाही आणि उपयोगही कळत नाही. कधी कधी त्याचा उपयोग माहिती असतो पण महत्व कळत नाही. साधी परिभाषा सांगतो, झाडांमुळे ऑक्सिजन मिळतो हे माहिती होतं का नाही तुम्हाला? मुंबईकर माहिती होतं का नाही? हा, पण त्याचं महत्व कळलं कधी? जेव्हा थोबाडा बांधायची वेळ आली. तुमच्याकडे आलतं का ते मास्क काय म्हणायचे मुंबईत? काय म्हणतो? बैलाचे गेले माणसाला आले. मास्क. मी एक वाक्य वाचलं होतं गुरुजी, मास्क तो एक बहाना है, मास्क तो एक बहाना है, सच्चाई तो ये है आप कुदरत को मुंह दिखाने के लायक नहीं. टाळ्या वाजवायच्या असल्या तर मनापासून वाजवा. मी टाळ्या कीर्तनात वाजवायसाठी कधीच बोलत नाही. देव का मनापासून मोकळं होऊन टाळ्या वाजवायच्या असल्या तर वाजवा, नाही तर वाजवू नका. विठाला हे आपल्याला झाडं ऑक्सिजन देतात माहितीये, त्याचा उपयोगही माहितीये, पण महत्व कधी कळलं? हा, जेव्हा ऑक्सिजन व्हेंटिलेटर शोधायची वेळ आली तवा. जाऊ द्या मरू दे, हे थोडं अवघड होते. अजून सोपं करून बोलतो. तुलना सांगतोय मी. तुलना आपण काय म्हणतो, अरे खूप वाजवणार पाहिले पण आमच्या वाल्मिक गुरुजी सारखा वाजवणार नाही, आहे का नाही? गुरुजीची उंची वाढवण्यासाठी कुणाला तरी लहान करावं लागतं आणि कुणाला तरी लहान करण्यासाठी कुणाला तरी मोठं करावं लागतं. याला तुलना म्हणतात महाराज. अजून सोपं करून बोलतो. इथं महिला वर्ग जास्त आहे. मी तुमच्या एक घरातलं उदाहरण सांगतो. मला सांगा, आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात का तुमच्याकडं? करतात. आता दिवाळी गेली,
दसरा गेला, आता होळी येईन, होळी गेल्यावर शिमगा येईन. झोपले काय? एकच आहे का? आता असू दे, वयाच्या मान्याने होतं असं थोडं. पण प्रत्येक सणाला आपल्याकडे पुरणपोळी करतात. पुरणपोळी करणं वेगळं आणि पुरणपोळी खाणं वेगळं. नीट आहे का? आता मला सांगा गोपाळ बुवा, तुम्ही पुरणपोळी केली का खाली? जरा पुढे या. हा, पुरणपोळी खाली का केली? म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं मी बायकोला मदत करतो. केली पाहिजे महाराज. बायकोला मदत का नाही करायची? आपलीच बायको, आपण नाही मदत करायची. स्वयंपाकात मदत, सगळ्यात मदत केली पाहिजे. आता मी बी करतो पण खायची मदत केली पाहिजे, काय अडचण नाही. पण पुरणपोळी खाणं वेगळं आणि पुरणपोळी करणं वेगळं. तुम्हाला सांगतो, आता रात्री 10 वाजता जरी तुम्ही, बरं का पडळकर साहेब, घरी फोन केला ना बायकोला, माझे मित्र येऊन राहिले, महाराज आहे, स्वयंपाक कर, अर्ध्या तासात करणार बायको. किती तासात? अर्ध्या तासात करणार. पण तेच जर रात्री 12 वाजता फोन केला, महाराज येऊन राहिले, पुरणपोळी कर, किती वाजता? मी मराठीत बोलतोय ना. 12 वाजता. ही अशी काय तो? पुरणपोळीला एक वेळ आहे, पुरणपोळीला एक काळ आहे का नाही? प्रत्येकाची वेळ ठरली. रात्री 12 वाजता जर पुरणपोळी करायला सांगितलं जमते का? नाही. मग ती पुरणपोळीचा स्वयंपाक मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं, मोठ्या प्रेमानं महिला वर्ग करता. माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही मोठ्या आनंदानं, प्रेमानं, उत्साहानं ती केलेला पुरणपोळीचा स्वयंपाक तुमच्या घरातल्यांपैकी पहिल्यांदा कुणी खावा असं वाटतं? मनापासून सांगा, तुम्हाला पप्याच्या बापाची शपथ आहे. हा, कुणी खावा वाटते? अरे बोला ना पटकन. कुणी? देवाने त्याच्या बापाने ठेवली. मी घरातलं विचारते, सासू सासरा दीर ननंद जाव आणि नवरा यांच्यापैकी आपण केलेला स्वयंपाक पहिल्यांदा कुणी खावा वाटते? कुणी? खोटी उत्तर कीर्तनात बसल्यावर तरी देऊ नका. तुम्हाला आतूनही चांगलं माहिती आहे आपण केलेल्या स्वयंपाकाची कुणी स्तुती करा वाटते? मग ते खाल्याशिवाय कशी करीन? कारण प्रत्येक महाराष्ट्रीयन स्त्री, बरं का महाराज, आपल्या पतीला डोळ्यासमोर ठेवून स्वयंपाक करते. काय मत आहे तुमचं? ती 4 पाहुणे जर आली तर आपल्या पाहुण्याला काय आवडतं हे विचारून स्वयंपाक करत नाही ती. मग माझ्या नवऱ्याला काय आवडतं याच्यावरनं ठरवते ती पाहुण्याला काय आवडत. बरोबर आहे? आणि मग ती तसा स्वयंपाक करते. आणि मग ती पुरणपोळीचा केलेला स्वयंपाक नवरा बाहेरून यायच्या आत असं ताट सजवून ठेवते. एका बाजूला कुरडया, एका बाजूला पापड्या, एका बाजूला भजी, एका बाजूला गुळवणी, एका बाजूला दुधाची वाटी, एका बाजूला तुपाची वाटी, एका बाजूला लोणचं, एका बाजूला मेथीची भाजी, एका बाजूला बटाटा. बास म्हणा की राव, असं सजवून ठेवती. नवरा बाहेरून आला का हातपाय धुवायला पाणी देती, ताट पुढ्यात ठेवती आणि गरम गरम तव्यावरची पोळी इकडे बघा त्या ताटात घालते. त्याने हात सुद्धा लावलेला नसतो. बरं का, हात सुद्धा लावलेला नसतो. त्याच्या हात विचारते, सांगा ना कशी झाली? तो म्हणतो, अगं हातही लावला नाही, मग अजून खाऊ देतो खरं. बरं, तिची ती एवढी गडबड, इतकी गरम वाढती गुरुजी, इतकी गरम, 2-4 वेळा हात असा फुकावा लागतो, इतकी गरम वाढती. त्यांच्या जन्मातला बदला घेते मला माहित नाही, पण गरम वाढते अशी. आणि ते गरम पुरणपोळीचं तिच्या नादात, त्या बायकोच्या नादात ती 2-4 वेळा खायच्या आतच विचारते, सांगा ना कशी झाली? तिच्या त्या नादात एक गरम पोळीचा घास तोडतो आणि ते तोंडात टाकतो. इकडे बघा माझ्याकडे. आणि ते गरम पुरणाचा घास, पोळीचा घास तोंडात टाकला, ती गरम पुरण असल्यामुळे वर टाळ्याला चिकटते आणि त्याच्यात विचारते, सांगा ना कशी झाली? आता कशी सांगावं महाराज? पण जो हुशार नवरा आहे, तुम्ही संन्यासी आहे का सगळे? जो हुशार नवरा आहे, जो शहाणा नवरा आहे, तो सांगतो, अगं क्या बात आहे, सुंदर झाली, अप्रतिम झाली, अवर्णनीय झाली, चांगली झाली. आता मला सांगा, सुंदर झाली, चांगली झाली, अप्रतिम झाली, अवर्णनीय झाली असे मोठमोठे शब्द जरी नवरीने वापरले तरी समाधान होतं का? नाही म्हणतात राव. मला वाटलं गावाकडेच असेल, मुंबईत बी तसंच आहे. नाही होत, मला माहिती आहे. मग त्याला काय म्हणावं लागतं? ऐका ना, काय म्हणावं लागतो? जो हुशार नवरा आहे ना महाराज, तो म्हणतो, अगं आजपर्यंत असा पुरणपोळीचा स्वयंपाक माझ्या आईला सुद्धा जमला, तेव्हा तिला बरं वाटतं.
आपण केलेल्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तुलना आपल्या आईच्या स्वयंपाकाशी करावं लागते, याला तुलनात्मक वर्णन म्हणतात. झाला आता ही तुलना करत असताना, ज्ञानोबारायाच्या नावाची तुलना मांडत असताना महाराज म्हणतात, आजचं जे जग आहे या जगामध्ये या नरदेहाला आल्यावर प्रत्येकाला एक प्रश्न पडला पाहिजे. काय प्रश्न पडला पाहिजे सांगतो ऐका. अरे काय जन्मावे बोलिया जन्मा येऊन या केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठव. अरे दादा, प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे, कारण हे जग हे मिळकतीच्या दिशेने वाटचाल करते. कसल्या दिशेने? मिळकतीच्या दिशेने. प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळकत पाहिजे महाराज. हा, बिना मिळकतीचं सप्ताह सुद्धा होत तुम्हाला नाही कळलं का? तुम्ही सगळे इथलेच आहे का? सगळे जुईनगरचे नाही, लांबून लांबून आला, बरोबर आहे. आपापला विभाग सोडून आपापलं काम बुडवून आला. आता मला सांगा, जुईनगरवर लय प्रेम आहे म्हणून आला का माझ्या जीव चाललाय म्हणून आला? नाही कळलं? बरं जाऊ द्या, वादक कुठले? इथले. बर, तुझा प्रश्न सुटला, तुमचं फुकाट असेल. नाही नाही, मी माझंही सांगतो, मी काही लय मोठा साधू नाही. अरे मी बी काहीतरी मिळणार आहे म्हणूनच आलो ना. हा, मी फुकाट यायला काय मोकळा आहे. ज्ञानोबारायांनी 2 वया खर्च केले याच्यासाठी महाराज. लोक मिळकतीच्या दिशेने वाटचाल करतात. 2 दृष्टांत दिले ज्ञानोबारायांनी. पहिला दृष्टांत आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या घराच्या जवळ, आपल्याला सगळ्यात जवळ तुळशीचं झाड आहे का द्राक्षाचा मळा आहे? बोला बोला, कशा झाड आहे? तुळशीचं झाड आहे. पण माणसं तुळशीच्या झाडाला नमस्कार करीत नाही, तुळशीला पाणी घालत नाही. उठल्या उठल्या शेतकरी रानात द्राक्षाला माळ्याला पाणी घालायला जातो, पण दारातल्या तुळशीला पाणी घालत नाही. ज्ञानोबाराय सुंदर दृष्टांत आहे. तुळशीची झाडा, नीट ऐका, दुरोणी न घाली शिंतोडा, तया द्राक्षाची बुढा दुधाची घाली. दारात असणारा तुळशीचं झाड आहे, पण त्याला नमस्कार करीत नाही, त्याला पाणी घालत नाही. पण 2-2, 4-4 किलोमीटरवर असणाऱ्या द्राक्षाच्या मळ्याला पाणी द्यायला जातो. त्याचं कारण ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्हाला माहिती, द्राक्षाच्या झाडापासून आपला तुळशीच्या झाडापासून आपला फायदा नाही. हो का? तुळशीच्या झाडाची पानाची काय भाजी करता येत नाही, तुळशीची लाकडं काय घराला उपयोगी येत नाही, तुळशीच्या झाडाखाली काय म्हशी बांधता येत नाही, तुळशीच्या झाडाखाली काय शंकर सोसायटीचा कार्यक्रम करता येत नाही. पण द्राक्षापासून काही ना काहीतरी उत्पन्न आहे, म्हणून तुमचं जास्त लक्ष कशाकडे? द्राक्षाकडे. जाऊ द्या, तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे काय द्राक्ष आहे का ऊस आहे का बागा आहे, ते आम्ही मुंबईत राहणारी लोक. हा तुमचा दृष्टांत आम्हाला पटला नाही. ज्ञानोबारायांनी दुसरी ओवी खर्च केली. ज्ञानोबाराय दुसरा दृष्टांत सांगतात, सोपं करून सांगतो ऐका. आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील जवळ का सासू सासरे जवळ? प्रामाणिकपणे सांगाला, तुम्हाला पप्याच्या आईची शपथ आहे. हा, बोला बोला पुरुष मंडळी, कोण जवळ आहे? कोण म्हणलं बुवा? वा, नक्कीच ज्यांनी आई वडील म्हणलं त्यांच्या बायका इथं नाहीत असं गृहीत धरून चाल आहे. हा, मग तुमचा सत्कारच केला पाहिजे.
शक्यतो अरे आई वडील आपल्या घरात आहे का नाही, आपल्या दारात आहे, पण जास्त प्रेम आई बापाव का सासू सासऱ्या? अरे बोला ना कुणाव? अरे रोज उठून फोन सासूला पाहिला का आईला? सासूला. आणि ते बी जनावर कायम इकडेच असते. त्याला काय नाही. ज्या ज्या आया पोरींना रोज फोन करतात ना त्यांच्या संसाराचं वाटोळ समजून चालायचं. विठाला मुंबईचा आईचा फोन पिंट्या काय करते, मुस्काड फोडून काय करते, मरती घरी, कशाला तिच्या संसारात लक्ष देते, जगू दे तिला. पण ते तसं घडत नाही महाराज. तुम्हाला माहितीये जास्त अरे आई वडील घरात आहे पण सासू सासऱ्यावर प्रेम करणारी जात आहे. त्याचं कारण आहे तुम्हाला माहितीये त्यांनी आपल्याला काय दिली, काय दिली? हा आता आई बापाने तुम्हाला इकडे आणलं नसतं तर आता याच्यापेक्षा खाली नाही येता येत मला. विठाला मिळकत पाहिजे महाराज. 3 अवस्था आहेत, एक बाल्य अवस्था, एक वृद्ध अवस्था, एक तरुण अवस्था आणि एक वृद्ध अवस्था. 3 अवस्था आहेत. हे 3 पण आहेत. पुणेरी भाषेत सांगतो, बाल पण, तरुण पण आणि म्हातार पण. आणि एक पण गेल्यावर एक पण येतं बरं का पडळकर. बाल पण गेल्यावर तरुण पण येतं, तरुण पण गेल्यावर म्हातार पण येतं आणि म्हातार पण गेल्यावर सरपण येतं. पण तिन्ही अवस्थेत मिळकत पाहिजे का नाही पाहिजे सांगा. तुम्ही बघा आपल्या घरात 2 लहान पोरं असतात आणि ते लहान पोरा जर बापाने एकच खेळणं आणलं तर ती 2 पोरं घरातल्या घरात भांडण करतात एका खेळण्यासाठी, बरोबर आहे. आणि जे आईच्या पार्टीतलं असतं ते त्याच्यावर कमांड मिळवतं आणि रात्रीचं सुद्धा पुढ्यात घेऊन झोपतं, एवढं आवडतं ते त्याला. म्हणजे तो सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्नशील आहे. म्हणजे त्याला त्या वयात सुद्धा काय पाहिजे, मिळकत पाहिजे. बरं तरुण अवस्थेत मिळकत पाहिजे का नको पाहिजे? आताचा तरुण मिळकतीसाठी काय करेल याचं शब्दात वर्णन करण्यातच येत नाही महाराज. त्या जातीविषयी न बोललेलंच बरं. ती काय करताल माहित नाही. बरं म्हातारपणी मिळकत नको का? होय. आता मला सांगा, तुम्हाला जर मी 10 लाख रुपये दिले समजा, नाही समजा म्हणलंय मी पहिलं तेवढ्यासाठी. तुम्हाला माहित नाही दुःख सहन करता येतं महाराज पण आनंद सहन करता येत नाही. आमच्याकडे परवा एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली पडळकर आणि त्या लॉटरीवाल्याला वाटलं ही बाईला जर एवढे पैसे दाखव तर मरण अटॅक येऊन. मग एका महाराजाला बोलवलं, महाराज इकडे या. म्हणजे त्या बाईला 10 लाखाची लॉटरी लागली, जरा तिला काहीतरी समजून सांगा. मग महाराज हुशार होतं, जरा खांद्या उपारणं बिपारणं गंध बिन टिळा बिळा लावून गेलं. म्हणला बाई इकडे या, उद्या जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर काय करशील? बाईला हुशार होती, म्हणली गुरुजी 5 लाख बुवा तुला देईन. बुवाच मेला बघता काय नाही. आनंद सहन करता येतो पण दुःख नाही. आता मला जर 10 लाख रुपये असते तर एवढ्या लांब कशाला बॉम्बला आलो असतो? प्रत्येकाला मिळकत पाहिजे महाराज. पण महाराज या मिळकतीसाठी किंवा जगामध्ये साफल्याच्या दिशेने वाटचाल करू असा शब्द वापरू आपण. साफल्याच्या दिशेने वाटचाल करायला प्रत्येकाला आपापल्या करिअर मध्ये आपापल्या जीवनामध्ये सफलता पाहिजे का नाही पाहिजे? वाजवणाराला कशात सफलता पाहिजे? बँजो मध्ये नाही ना. वाजवणाऱ्याला वाटतंय माझ्या अजून 4 बोल चांगले पाठ व्हावे, 4 तालामध्ये वाजवता यावं, मला कुठल्या स्टेजवर जाता यावं. गाणाऱ्याला वाटतं मला अजून एखादा राग यावा, कीर्तनकाराला वाटतं मला अजून एखादं टिपान बसावं. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या, कळलं नंतर. हे सगळं कोणा प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं काय पाहिजे? मिळकत पाहिजे महाराज, मिळकत पाहिजे. मिळकतीशिवाय कोणीच नाही. मग महाराज तुम्ही जे म्हणता आम्हाला ज्ञानोबारायचं चिंतन करा, ज्ञानोबारायचं नामस्मरण करा, ज्ञानोबारायचं नाव घ्या, आमचा फायदा काय? अभंगाच्या 1ल्या चरणाच्या उत्तरार्धात तयाचा संसार सफल झाला गे माये,
गायकांसाठी एकदा टाळ्या वाजवा बरं, जोरात वाज, जोरात. त्याचं कारण सांगतो महाराज. हा अभंग एवढा अवघड आहे. पहिलं चरण गायकाला तर नाहीच म्हणता येतं, हे वारकरी आहेत म्हणून म्हणतात महाराज. नाही तर ये ओनिया एकीकडे, नि ओनिया एकीकडे होतं ते. विठाला नदी हासे वाचे उच्चारी ज्ञानेश्वर. अरे पण त्याला फायदा काय आमचा? तयाचा संसार सफल झाला गे माय. नीट आहे का? आता दोन आवच्छेदक आहेत संसार सफल करण्याची. एक देवत्व आवच्छेदक आहे आणि एक संतत्व आवच्छेदक आहे. नीट आहे का? बारकाईनं सोपं सोपं करून सांगतो. दोन प्रकारानं, दोन आवच्छेदकानं संसार सफल करता येतो. बरं, संसार सफल व्हावा का परमार्थ सफल व्हावा? पटपट बोला. अरे बोला ना. हा, परमार्थ संसाराचं वाटोळं झालं तरी संसार सफल व्हावा का परमार्थ सफल व्हावा? सोपा प्रश्न आहे. काय सफल व्हावं? पण संसाराच्या प्राप्तीत दुःख आहे आणि परमार्थाच्या प्राप्तीत आनंद आहे. बरोबर आहे? ऐका, संसाराचं फळ आहे ते पश्चाताप आहे. बाकी ऐकताय का? संसाराचं, संसाराला लागलेलं जे फळ आहे, संसार कसाही करा, किती चांगला करा नाही तर किती वाईट करा, शेवटी जे फळ लागतं संसारात त्याचं नाव आहे पश्चाताप. संसाराच्या फळाचं नाव सांगतो. आणि परमार्थाच्या नावात, परमार्थाचं जे फळ आहे त्याचं नाव आहे आनंद. काय? आनंद. मग आपल्याला पश्चाताप पाहिजे का आनंद पाहिजे? अरे काय पाहिजे? आनंद पाहिजे. मग आनंद पाहिजे ना, तर महाराज म्हटले, महाराज जगात कुणाची संगत करून चालत नाही. संतन के संग लागरे वाजवणं यांच्यासाठी टाळ्या एकदा. हे फक्त मराठवाड्यानेच करावं महाराज. आपली अरे एखाद्याने असा एखादा मुखडा वाजवला, एखाद्या गाणाराने जर एखादा अशी लहर गायली तर टाळ्यांचा कडकडाट होतो महाराज, कडकडाट होतो. त्याचं काय कारण असतं? कलाकाराला ते प्रोत्साहन असतं महाराज. विठाला असं हँड ब्रेक वाढायचा जाग्यावर. चंदन के संग लागरे ते तसं वाजलं की माझ्या अंगात येणार. त्याला काय नाही, ते वाजलं की माझं ते अवतार होते. आता त्याला काय कळणार, ते सवय झाली. विठाला अरे साधूची संगत काय देऊन जाते? नीट आहे का? साधूची संगत काय देते मला थोडक्यात सांगतो. ज्ञानोबारायांचे पूर्वज, त्यांचं नाव आहे मुकुंद काका. काय नाव आहे? मुकुंद काका. ज्ञानोबाराय जन्माला यायच्या आधी 11वी पिढी. विठाला साधू कुठल्याही कुळात जन्माला येत नाही गुरुजी लगेच. वारकरी कुठल्याही कुळात येत नाही. महाराज कुठल्याही कुळात होत नाही महाराज. त्याला सुद्धा वंशाचं, घराण्याचं, आई वडिलांचं, त्या कुळाचं पुण्य असावं लागतं. ज्ञानोबाराय लगेच महाविष्णूचा अवतार सखा माझा. अरे देवानं अवताराला यावं एवढा सामान्य वंश होता का? एवढी सामान्य परंपरा होती का महाराज? जशी
तुकोबारायच्या 8 पिढ्या परमार्थात गेल्या, तशा ज्ञानोबारायच्या 7 पिढ्या परमार्थात गेल्या. किती? 7. आपलं काय झालं माहिती बघा, फक्त आपला परमार्थ म्हणजे बुक्याचा नाश. बिन घेण्या देण्याचा आरडू नको. मला सांगा, 22 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय, नवीन नवीन कुणाचा माझ्यापेक्षा डबल टिपडीने परमार्थ आहे तुमचा, बरोबर आहे. माझं वय खूप लहान आहे, मी आताशी 50 वर्षाचा आहे. हा लहानच आहे मी तुमच्यापेक्षा. असू दे, तुमच्यापेक्षा तर नक्कीच लहान आहे, बरोबर आहे. मग मला सांगा, तुकोबारायचं पूर्ण नाव सांगा मला, कोणी खाली बसत्र्यांपैकी. जाऊ द्या, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव सांगा खाली बसणारी तुम्ही सोडून. हा, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत पहिला शब्द वापरला नाही, फक्त बुक्याचा नाश आहे. काही नाही एवढ्या वर्ष. आणि तुम्हाला खरं बोलू का, तुम्ही ध्यानात ठेवत नाही हेच कीर्तनकाराचं भांडवल आहे. नाही का? अरे तुम्ही जर सगळं ध्यानात ठेवलं असतं तर टिपणे बुवानी रोज कडून काय काढलं असतं. तुम्ही ध्यानात ठेवत नाही हे चांगलं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव सांगतो, सांगू का नको? ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव सांगून जातो. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत जावळे. काय आडनाव आहे? जावळे. कुलकर्णी आडनाव नाही. कुलकर्णी हे त्यांचं पद आहे. कुलकर्णी ही त्यांची उपजीविका आहे. कुलकर्णी ही त्यांचा व्यवसाय आहे, त्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. कुलकर्णी हे पद आहे. कुलकर्णी हे आडनाव नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत जावळे. आणि तुकोबारायांचं पूर्ण नाव आहे तुकोबारा तुकाराम बोलोबा मौर्य. त्याच अपभ्रष्ट रूप यांनी मोरे केलं. कारण मराठी इतकं वाटोळं मराठ्याने इतकं कुणीच केलं नाही. तुम्ही मराठी जरी समोरून मुंबईत आला ना तरी क्या कर रहा है मस्कोट हाणू काय, महाराष्ट्रात राहतात क्या कर रहा है कशाला, मराठीत बोल ना. आपण आपली भाषा बघा, तुम्ही त्यांची भाषा तुम्ही जाऊन बघा, तिकडे ते सोडत नाही. ते आपल्या संग त्याच भाषेत बोलतात, ती मराठी बोलताना दिसत नाही. पण आपण बदलतोय. कोण बोलतोय? माझे मराठीचे बोलू अमृतातेही पाहिजा. पण मराठी सोपी का इंग्लिश सोपी? बोला बोला महिला वर्ग, सोपं काय? अरे बोला ना मराठी, बरोबर आहे. म्हणजे एखादा प्रश्न विचारून एक वाक्य सांगतो बघा, अर्थ सांगितला तर, नाही तर पुढल्या वर्षी सांगा. सांगू का? अलिकुल वहनाचे वहनानीत होते. मराठी वाक्य, अलिकुल वहनाचे वहनानीत होते. शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपतिरी पूजाचा तात भंगोनी गेला. आणि रविसुत मही संगे फार दुःखित झाला. मराठीचे कीर्तन झाल्यावर सांगा विठाला. आपल्याला मराठी आणि काही काही ना सुशिक्षित बोलायचं लय असतो. माझा एक मित्र आहे, त्याला अलंकारित बोलायची लय सवय. त्याला म्हणलं का रे काल कीर्तनाला का आला नाही? ते म्हणे महाराज मी तुमच्या काल कीर्तनाला माझ्या दुचाकी यानावर येत असताना माझ्या दुचाकी यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे त्याला महीवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यातील हवा नावाचा पदार्थ महदाकाशात विलीन झाला. करता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. मी म्हणलं बॉम्बल्या पंक्चर म्हण ना. अरे पंक्चर म्हणलं एवढं कळत असेल एवढं कुठं करायची काय गरज आहे का? तसं माणसाला सवय लागली. बरं मराठीने इंग्लिश, आता तुम्हाला सगळ्यांना इंग्लिश माहिती. मला सांगा DOG डॉग. डॉग म्हणजे कुत्रा, कुत्रीचं स्पेलिंग सांगा बरं. जाऊ द्या. CAT कॅट म्हणजे बोक्याचं स्पेलिंग सांगा. अरे त्याला लिंग भेदच नाही त्या भाषेला. जाऊ द्या, मी मराठी सांगतो. तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय हे मौर्य ओरिजिनल आडनाव आहे मौर्य, पण त्याच अपभ्रष्ट रूप यांनी काय केलं? मोरे केलं. मोरे. पण मूळ आडनाव काय? मौर्य. तुम्हाला सांगतो उदाहरण म्हणून सांगतो बघा. आपल्याकडे तांब्याचं भांडं असतं देवपूजा करायला, मोठं असतं, त्याला काय म्हणतात? गंगाळ. काय त्याचं सुंदर नाव आहे महाराज? गंगालय. काय म्हणतात त्याला? गंगालय. हे म्हणतात गंगाळ. विठाला तसं ज्ञानोबारायाच्या 7 पिढ्या म्हणजे हरिहर पंत जावळे हे ज्ञानोबारायाचे 7वे पूर्वज. कुठले? नाव नीट ध्यानात ठेवा. हरिहर पंत जावळे हे ज्ञानोबारायाचे 7वे पूर्वज. आणि हरिहर पंत जावळ्यांपासून
तर ज्ञानोबारायापर्यंत 7 पिढ्या गेल्या. आता एवढा मोठा इतिहास सांगाय त्याला कथा लागते, ते कीर्तनात होत नाही. ज्ञानोबारायापर्यंत 7 पिढ्या गेल्या महाराज. आणि त्यांच्या आधी 11वी पिढी मुकुंद काका, त्या राजामध्ये देवगिरीचे राजे होते. त्याचं नाव आहे जैत्रपाल राजा. मी साधूच्या संगतीचा परिणाम सांगतोय. त्या राजाचं नाव आहे जैत्रपाल राजा. आणि त्या देवगिरीचे जे राजे होते, आज महाराष्ट्रीयन वारकरी संप्रदायावर त्या देवगिरीच्याच राजाचे उपकार आहेत. काय म्हणाय तुम्हाला महाराज? आज जर राजा रामदेवराय जर नसता तर आज तुम्हाला ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली नसती. म्हणून ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानोबारायचा गाथा वाचा. अरे ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या लिहिल्या महाराज. पण ज्ञानोबारायांनी वैयक्तिक जीवन ज्ञानोबारायांनी एकाही ओवीमध्ये वापरलं नाही. आपलं स्वतंत्र वैयक्तिक जीवन गाथ्यामध्ये लिहिलं नाही, वैयक्तिक जीवन ज्ञानेश्वरीमध्ये नाही. पण त्या अशा निर्विवाद ज्ञानेश्वरीमध्ये त्या राजा रामदेवरायाचं नाव घातल्याशिवाय ज्ञानोबाराय राहिले नाही. येथ यदुवंश विलासू जो सकळ न्याया ते पोषितू श्रीरामचंद्र विठाला. राजा रामदेवरायाचे उपकार होते. चला मला तिकडे ते सांगत बसायचं नाही. त्या जैत्रपाल राजाला एक वाईट खोड होती महाराज. काय खोड होती? एखादा साधू, एखादा संन्यासी, एखादा वारकरी राज्यात आला की त्याला धरून घरी राजवाड्यात आणायचा आणि त्याला एक प्रश्न विचारायचा. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरं, नाहीतर टिकाव घ्यायचं आणि तळ खोदायला जायचं. राजाचा प्रश्न सांगतो. इन त्या साधूला एकच प्रश्न विचारायचा, रिकिबी में पाव ब्रह्म बताओ. काय प्रश्न? रिकिबी में पाव ब्रह्म बताओ. हजारो संन्यासी, हजारो साधू त्यांनी तळ खोदायला पाठवले. रिकिबी में पाव ब्रह्म बताओ, नाही तो ले टिकाव. टिकाव खांद्यावर द्यायचा आणि ते उकरायला पाठवायचं. असं करता करता हजारो साधू त्यांनी तळ उकरायला पाठवले. आणि त्याच रस्त्याने हे ज्ञानोबारायचे पूर्वज मुकुंद काका आले. नीट आहे का? आणि त्या मुकुंद काकाला त्यांनी राजवाड्यात आणलं. काका, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे राजा? रिकिबी में पाव ब्रह्म बताओ. काकाने म्हणले एवढंच, बस घोड्या. आता पहिली गोष्ट रिकिबी में पाव आणि ब्रह्म बताओ. तुम्हाला कळलं का? कळलं? मग सांगतो ऐका. रिकिबी में पाव ब्रह्म बताओ म्हणजे काय? तुम्ही घोड्यावर बसले कधी? घोड्यावर अरे कवा नाही तर तवा तरी नाही. कळलं का? घोड्यावर ते घोड्यावर बसायची एक पद्धत आहे महाराज, बरं का? त्या घोड्यावर बसताना घोड्याच्या डाव्या साईडनं बसायचं असतं, उजव्या साईडनं बसता येत नाही. आणि त्या घोड्यावर बसण्यासाठी, पाय अडकवण्यासाठी घोड्याच्या दोन्ही बाजूला एक लोखंडाची कडी राहतात अशी, त्याच्यात आपण पाय अडकवतो. पाहिले तुम्ही? पाहिले. त्या लोखंडाच्या कड्याला रिकिबी असं म्हणतात. काय म्हणतात? रिकिबी. आणि त्या राजाचा असा प्रश्न होता, रिकिबी में पाव आणि ब्रह्म बताओ. म्हणजे डावा पाय पहिल्या रिकिबीत घातल्यावर दुसरा पाय घोड्यावर जायच्या आत ब्रह्म साक्षात्कार झाला पाहिजे. याला म्हणतात रिकिबी में पाव ब्रह्म बताओ. काका म्हणले एवढंच, बस घोड्यावर. आणि घोड्यावर बस म्हणल्यावर त्यानं आपला डावा पाय त्या रेकीबीत घातला आणि उजवा पाय घोड्यावर असा टाकणार, तेवढ्यात त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला जाग्यावर समाधी लावली. ते असंच राहिले हो का? असाच राहिला. एक पाय खाली आणि एक पाय असा वर, अर्धवट राहिला. पण काकाने विचार केली, हे कुठं होता? जमिनीवर नव्हता. कुठं होता? घोड्या होता. आणि घोडं किती केलं तरी जनावर आहे, मग हे हल्लं नाही पाहिजे. म्हणून मुकुंद काकाने आपला उजवा हात घोड्याच्या डोक्यावर ठेवला. ऐका, कुणाच्या? घोड्याच्या. आणि घोड्याच्या डोक्यावर ठेवल्यावर घोडं हुशार होतं महाराज. कीर्तनातलं होते घोडं. हा, कीर्तनातलं होतं ते. त्यानं ठरवलं, बस आपली आयुष्यातली सुवर्ण संधी. आणि माणसाच्या जीवनात एकदा संधी येते महाराज, त्या संधीची माती करायची का सोनं करायचं कुणाच्या हातात आहे? आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात एक संधी येत असते. तर घोड्याने ठरवलं, बस माझ्या जीवनामध्ये सुवर्ण संधी आहे, मग ही संधी वाया घालवायची नाही. जसा साधूचा घोड्याच्या डोक्यावर हात आला, एका क्षणात आपला प्राण मुकुंद काकाच्या पायावर दिला महाराज. कोणी? आता पुढे आहे का? टाळीचं पुढे अर्धवट नका वाजू. एका क्षणात पायावर जीव दिला. पण शेवटच्या कालावधीमध्ये, मृत्यूच्या समयाला साधूचा हात डोक्यावर आल्याचा परिणाम, ऐका गड्या हो, शेवटच्या संगतीमध्ये शेवटच्या क्षणाला साधूचा सहवास घडल्याचा परिणाम, साधूचा आशीर्वाद मिळाल्याचा परिणाम, हाच घोडा पुढे ज्ञानोबारायच्या जीवनातला रेडा झाला. आता टाळ्या वाजवा. विठाला
ऐका, मी संगती सांगतोय महाराज. आता मला सांगा, घोडा लय विद्वान होता का? नाही. रेडा लय हुशार होता काय? रेड्याला काय लय सुरताल होता का? त्याने वेद वाचले होते का? पंचदशी सोडवली होती का? विचार सागर सोडवला होता का? गाथा नवनीत पाहिलं होतं कुणी? रेड्याच सांगतो. रेड्या गाथा पाहिला, रेडा गाथा पाहत रेड्याच सांगतो. लय विद्वान नाही महाराज. पण परिणाम आहे का? आता पैठणवरनं निघाल्यापासून नेवास्यापर्यंत आपला आळ्या फाट्यापर्यंत येस्तोवर नीट आहे का? हा प्रवास आहे ज्ञानोबरायचा, पैठण ते आळंदी. आता ज्ञानोबरायने तसे ग्रंथ किती केले हो? पटपट बोला. 4. पहिला ग्रंथ, अरे बोला बोला, पहिला ग्रंथ नाही, विठाला विठाला. पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी, तो नेवास्याला लिहिला. दुसरा ग्रंथ अमृतानुभव, तो कुठं लिहिला? नाही माहिती? ऐका, बोला बोला बोला, कुठं? भिऊ नका, काय मी केस बीस करणार नाही, बिंदास बोला. हा, कुठं लिहिला? जाऊ द्या, मी फक्त मगाशी सांगितले आपला बुक्याचा नासी. अमृत अनुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहून गेला हो का? पैठण ते नेवासा. नेवासाचं जुनं नाव आहे निधिवसा. काय नाव आहे? निधिवसा. आता त्याला निधी नाव वसार का नाव पडलं हा एक स्वतंत्र भाग आहे, ते एक स्वतंत्र प्रकरण आहे. पण नेवासा हे प्राचीन काळापासून, म्हणजे देवांनी समुद्र मंथन केल्यापासून त्या निधिवासाचा इतिहास आहे. कारण समुद्र मंथनापासून जे अमृत निघालं, ते अमृत देवांना वाटण्यासाठी जे ठिकाण निवडलं होतं त्याचं नाव आहे नेवासा, निधिवासा. आणि त्या निधिवासाला आल्यावर त्यांनी त्या अमृताची पंगत घातली. पण एका राक्षसाला कळालं तिथं पंगत आहे. मग त्यानं काय केलं? देवाचं रूप घेऊन आला आणि त्या पंक्तीला बसला. अमृत वाढणारा तिथपर्यंत आला आणि चंद्राचं लक्ष गेलं. अरे हा देव नाही, हा राक्षस आहे. जिभेवर थेंब टाकला अमृताचा, पण एका क्षणात लक्षात आल्यामुळे विष्णूला चंद्राने सांगितलं, अरे हा राक्षस आहे. एका क्षणात सुदर्शन काढलं आणि मुंडकं उडावलं. त्या राक्षसाचं नाव आहे राहू. काय नाव आहे? हा, तुम्ही सूर्यग्रहण पाहिलं का? चंद्राला किंवा सूर्याला लागतं, पण पहिलं चंद्राला लागतं का? कारण त्याने चाडी केली म्हणून. पण त्याचं राहूचं इथून वर आहे, खाली शरीर नाही, त्याचं फक्त धडच आहे. चला, हा इतिहास मला सांगत बसायचं नाही, मला पुढे जायचं. तिथं नेवास्याला ज्ञानेश्वरी लिहिली. पुढं राहुरी तालुक्यामध्ये एक ब्रह्मी नावाचं गाव आहे. कुठलं? ब्रह्मी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये त्यांनी अमृतानुभव लिहिला. कुणी? ज्ञानोबरायांनी. कुठं? ब्रह्मीला. आणि तिथून पुढं ते आळे फाट्याला आले, जिथं आपल्या रेड्याला समाधी दिली. विठाला आणि मग रेडा थकला, त्याला ताप आला आळ्या फाट्याला आल्यावर. शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला, खूप ऐकलेलं आहे तुम्ही. आणि ताप आल्यावर शेवटच्या क्षणाला निवृत्ती दादाने सांगितलं, दादा ज्ञाना आता याला थांबलं पाहिजे, याचा कार्यकाळ संपला. म्हणून त्याही रेड्याला जाताना ज्ञानोबरायनं स्वतःच्या हातानं समाधी दिली. कुणाच्या? ज्ञानोबरायच्या हातानं. आता ऐका, जाताना ज्ञानोबरायचा हात डोक्यावर आल्याचा परिणाम हाच रेडा पुढच्या अवतारामध्ये नाथबाबाच्या घरचा घरगडी म्हणून जन्माला आला. त्याचं नाव आहे गावोबा. विठाला. आता तो गावोबा, त्याला पूर्वजन्मीचे संस्कार होते. कारण पूर्वजन्मी होता कोण? तो अरे बोला ना, रेडा. मग काही काही प्रमाणात म्हणत असतात शुद्ध बीजापोटी फळे. तसं नसते बरं का बाबा ते. कारण बाप चांगला वारकरी असतो, पण कीर्तनकाराची पोरं डब्याला जाळ घालतात. नाही कळलं तुम्हाला? आता मी गेल्यावर कळन. विठाला. ते गावोबा घरगडी, त्याला शाळा काळिका गोरी पाहिली नाही, काही नाही. अंगठा बहादूर गडी, फक्त सांग काम्या ना ऐक नाम्या, एवढं त्याला कळायचं.
पण नाथ बाबांनी जरा शॉर्टकट मध्ये सांगतो, भावार्थ रामायणासारखा ग्रंथ लिहायला बसला. तुम्ही बोर झाले का? हा, बोर झाले असले तर मला सांगा, मी दुसरं लगेच भांडवाल. विठाला भावार्थ रामायण नावाचा ग्रंथ अर्धा लिहून झाला, त्याचा पूर्वार्ध झाला आणि उत्तरार्ध शिल्लक असताना नाथबाबांनी सांगितलं मी आता समाधी घेणार. काय घेणार? समाधी घेणार. आणि मग समाधी घेतल्यावर लोकांनी विचारलं, बाबा भावार्थ रामायणासारखा ग्रंथ तुम्ही लिहिला, आता तो पुढे कोण लिहिणार? मग त्यावेळेस हरिपंडित त्यांचा मुलगा शेजारी उभा होता. त्याला वाटलं वा आता हे पवित्र कार्य बाबा मला सांगणार. पण नाथ महाराजांनी त्या घरच्या घरगाड्याला पत्रावळ्या उचलणाऱ्या गावाला हाक मारली, गावबा इकडे. काय बाबा? काही नाही, हा राहिलेला ग्रंथ तू लिहायचा. तो गावबा म्हणला, बाबा मी शाळा काळी का गुरी पाहिली नाही, मला कसं काय येईल? बाबांनी जवळ घेतलं, डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्रिकालदर्शी ज्ञान झालं आणि भावार्थ रामायणासारखा राहिलेला अर्धा ग्रंथ हा गावोबाने पूर्ण केलाय. कुणी? गावोबाने. हा साधूच्या संगतीचा परिणाम सांगतो महाराज. म्हणून पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ अमृतानुभव, तिसरा ग्रंथ चांगदेव 65. तो कुठं झाला? अरे बोला ना. कुठं? फुलतांबे. विठाला विठाला अरे अमृतानुभव ग्रंथ ब्रह्मीला झाला, ज्ञानेश्वरी नेवास्याला झाली, चांगदेव 65 सिद्धबेटात झाली. कुठं? आळंदीला सिद्धबेटात. बरं जाऊ द्या, हे सगळे ग्रंथ अवघड आहे. हरिपाठ तर तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती? अरे बोला ना, वारकऱ्याला माहिती आहे का नाही हरिपाठ? मग हरिपाठ कुठं लिहिला सांगा? लय अवघड आहे महाराज. विठाला हरिपाठ नावाचा जो ग्रंथ आहे शेवटचा, तो ग्रंथ कुठं लिहिला माहिती नाही? मग सांगू का नको? शॉर्टकट मध्ये सांगतो. हरिपाठ ज्ञानोबा राय त्रयोदशीला समाधीला बसले. शॉर्टकट मध्ये सांगतो, मला समाधी सोहळा सांगायचा नाही. आणि समाधीला बसल्यावर ज्ञानोबा राय जी योग्याची माऊली आहे, साधकाचा माईबाप आहे, ज्या जगामध्ये योग्यांचा राजा म्हणलेला ज्ञानोबा रायला समाधी लागत नव्हती. नीट आहे का? तास झाला, दीड तास झाला, 2 तास झाले, पण ज्ञानोबा रायला समाधी लागत नाही. का ज्ञानोबा रायला समाधी लागत नाही? तर ज्ञानोबा रायाच्या समाधीला 33 कोटी देवता हजर होते. पृथ्वीवरचे साधू संत महंत तपी ऋषी मुनी सगळे हजर होते, पण ज्ञानोबा रायाच्या समाधीला एक माणूस नव्हता, म्हणून समाधी लागत नव्हती. कोण नव्हतं? अरे ज्ञानोबा रायावर प्रेम करणारा नाही, ज्ञानोबा रायाचा मित्र नाही, ज्ञानोबा रायाचा सखा नाही, ज्ञानोबा रायाचा विरोधक ज्याला म्हटलं तो विसोबा काका समाधीला नव्हता. कोण नव्हतं? ऐका गड्या हो. अरे आपला विरोधक समाधीला नाही, मित्र नाही बरं, आपला सखा नाही बरं, आपला विरोधक समाधीला नाही, आणि म्हणून समाधी लागत नाही. आणि म्हणून तर त्यांना ज्ञानोबा राय म्हणतात गड्या. विरोधक समाधीला नाही म्हणून समाधी लागत नाही. मग देवाला सांगितलं, देवा जोपर्यंत काकाचं दर्शन मी घेत नाही तोपर्यंत मला समाधी लागणार नाही. मग तेव्हा हे काका चाकणला होते. कुठं? चाकण ते आळंदी 12 किलोमीटरचं अंतर आहे. किती? 12. बरं त्यावेळेस गाड्या नाही, घोडं नाही, काही नाही. मग कोण जाणार आणायला? नामदेव महाराजांवर बारी आली. नामदेव महाराज म्हणले मी जातो. आता 12 किलोमीटर चालत जायचं, 12 किलोमीटर पुन्हा यायचं, किती वेळ लागेल? 4-5 तास लागतील का नाही? मग तेवढ्या वेळात ही संजीवन समाधी आहे, उठायचं नाही. म्हणून निवृत्तीनाथाकडून ताई आणि कागद मागून घेतला, ताव आणि कागद, आणि समाधीच्या जागेवर सुरुवात केली. देवाचे द्वारे उभा क्षणा समाधीच्या जागेवर ज्ञानोबारायला विचारलं, आता जाता जाता शेवटचे 4 तास माझ्या हातात आहे, आता पुन्हा या जगाचं दर्शन नाही, आता पुन्हा या माझ्या वारकऱ्याचं दर्शन नाही. पण मी ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, चांगदेव 65 लिहिली, पण माझ्या सर्वसामान्य वारकऱ्यासाठी मी काहीच केलं नाही. म्हणून जाता जाता समाधीच्या जासल्या जागेवर ज्ञानोबाराने शेवटचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ, आणि त्याला पुरावा सांगतो समाधी संजीवन.
पुरावा म्हणून शेवटच्या चरणामध्ये लिहिले समाधी संजीवन हरिपाठ. त्या संजीवन समाधीमध्ये ज्ञानोबाराने शेवटचा ग्रंथ केला, त्याचं नाव आहे हरिपाठ. आणि त्या हरिपाठाच्या निवृत्तीमध्ये तिथं एका वाळलेल्या लाकडाला मुळं फुटली, त्याचं नाव काय? आजान वृक्ष. ते आजान वृक्ष म्हणजे कुठलं झाड आहे माहिती आहे तुम्हाला? अरे बोला ना. आजान वृक्ष पाहिला का नाही? आळंदी कोणी कोणी पाहिले? हातवर करा. आळंदी, आळंदी एवढ्यांनीच पाहिली. जे आळंदीला गेले नाही त्यांनी आपापल्या मुस्कडात हाणून घ्या. हा, अरे आळंदी नाही पाहिली तर आयुष्यात येऊन काय पाहिलं तुम्ही? जाऊ दे, आता नंतर सांगतो. विठाला विठाला ते आजान वृक्षाचं झाड म्हणजे एकच क्षणात सांगतो. ते आजान वृक्षाचं झाड कुठून निर्मिती झाली सांगतो. त्या ज्ञानोबारायानं समाधीला बसताना कुठल्याही साधू बघा, संन्यासाच्या हाताखाली एक लाकडी असं दांडा असतात, बरोबर? त्याला काय म्हणतात माहिती? कुबडी नाही, कुबडी वेगळी, दंड वेगळा. तो साधूच्या हातातला दंड. पण ज्ञानोबारायाने समाधीला बसताना तो जपमाळ करण्यासाठी दंड जो हातात घेतला होता तो कुठल्या झाडाचा होता कुणालाही माहिती नाही. पण शेवटच्या संजीवन समाधीचा आणि हरिपाठाचा परिणाम त्याला वर मुळ्या फुटल्या आणि वर आपलं खाली मुळ्या फुटल्या आणि वर पानं फुटली. पण ते झाड कशाचं होतं माहीत नसल्यामुळं त्याचं नाव ठेवलं आजान वृक्ष. म्हणजे ज्याचं नावाची जानकारीच नाही म्हणून त्याला आजान असं म्हणतात. विठाला ऐका नाही. हे का सांगतोय माहिती? साधू कुठल्या कुळात, साधूच्या संगतीचा परिणाम सांगतोय, साधूच्या सहवासाचा परिणाम सांगतोय महाराज. अरे ज्ञानोबारायचं नुसतं नाव घेतल्याचा परिणाम काय परिणाम होतो, काय मिळतं ज्ञानोबारायच्या? ज्ञानोबारायच्या नावाचा पहिला फायदा ज्ञानवृद्धी, ज्ञानोबारायच्या नावाचा दुसरा फायदा कळिकाळ निवृत्ती, ज्ञानोबारायच्या नावाचा तिसरा फायदा माया निवृत्ती. अरे काय देतो माझा ज्ञानोबाराय? अरे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणला थंडीत सुद्धा घाम फुटला पाहिजे. ज्ञानोबारायचं नुसतं नाव घेतलं का वारकऱ्याच्या अंगावर असे शहारे फुटले पाहिजे महाराज. काय ज्ञानोबारायच्या ताकद नाही नावात. अरे ज्ञानोबारायचं भजन केलं ना दादा, हे आज कीर्तनात कीर्तनकारा पुढल्या जन्मात आशा करायला अरे चलो चलो आला अरे माझ्या अरे
करायचं बघा. अरे वैकुंठाचा संसार ज्ञानोबरायच्या नावाचे फायदे सांगतो गड्या. पहिला फायदा ज्ञानवृद्धी. तुम्हाला वारकरी संप्रदायाला एक मोठं नाव माहिती आहे. वैकुंठवासी सद्गुरू गोविंदजी महाराज माहिती केंद्रे नाव ऐकले? वारकरी संप्रदायाचा कोणीच नसेल जनबाबाचं नाव ऐकलं नाही. बरोबर आहे. मी ज्ञानोबरायच्या नावाचा प्रताप सांगतो गड्या. ऐका. गोविंद बाबा ज्या काळी आळंदीत आली, ही मराठवाड्यातली मंडळी महाराज खूप गरीब घराण्यातून आली. खूप गरीब घराण्यातून जुन्या लोकांनी पाहिले असतील बाबांना. बाबा गेलेले खूप दिवस झाले नाही महाराज, आता गेले बाबा. ही मराठवाड्यातली मंडळी गरीब घराण्यातून आलेले बाबा ज्ञानोबरायच्या नावाचा प्रताप सांगतो गड्यावर तुम्हाला. ऐका. आळंदीची जुनी लोक राहिली गुरुजी, तुम्ही राहिला. त्या काळची आळंदी वेगळी आणि आताची आळंदी वेगळी. महाराज आम्ही ज्या काळी आळंदीत होतो ना, त्या काळी आळंदी वेगळी. पूर्वी ज्ञानोबरायची आळंदी म्हणायची, आता लग्नाची आळंदी म्हणतात. एवढा फरक झाला. देवाची आळंदी म्हणायची. पण ज्ञानोबरायच्या नावाचा प्रताप आहे का गड्यावर. आम्ही एवढ्या गरीब घराण्यातून आलो, एवढ्या गरीब घराण्यातून आलो. तुम्ही कुठं, मला भरपूर माणसं इथं ओळखणारी पण आहेत. अरे आम्हाला धोत्राला गाठी मारायला लागायच्या महाराज. धोतर फाटलं तर शिवायला धागा नव्हता. ज्ञानोबरायच्या समाधीवर येणाऱ्या हारातला धागा काढायचा ना आम्ही धोत्र शिवायचो महाराज. एवढ्या गरीब घराण्यातून आलो महाराज. 8-8 दिवसाच्या बाजरीच्या भाकरी पत्र्यावर वाळवायच्या आणि इंद्रायणीच्या काठावर बसून दादा त्यात टाकायला तूप नव्हतं, त्यात टाकायला साखर नव्हती, त्यात टाकायला तेल नव्हतं. इंद्रायणीचं गढूळ पाणी त्यात टाकून बाजरीच्या भाकरी 8-8 दिवसाच्या वाजवून खाल्या रे दादा आम्ही. लगेच इथे येता येत ज्ञानोबरायचा प्रसाद सांगतो गड्या. ऐका. अरे एक वेळचं अन्न ज्यांना खायला नव्हतं, आज वर्षाला पठ्ठ्या गाडी बदलतो. हे ज्ञानोबरायची कृपा नाही तर कुणाची कृपा आहे? अरे कोण आहे आपण? कोण आहे? काय ताकद आहे तुमच्यावर? मी मगाशी कोणाला तरी म्हणलं महाराज लोक जर दिसण्यावर जात असती तर मला तर एकाने बी तारीख दिली नसती. कारण मी दिसायला डांबराचा चुलत भावी. फासू नका. कलर गेला तर पैसे परत. ओरिजिनल आहे भाऊ, त्याला काय. ज्ञानोबराय सांगतो. गोविंद बाबा खूप गरीब घराण्यात. अरे ने घालायला पॅन्ट, अंडर पॅन्ट नव्हती. इतक्या गरीब घराण्यातून शाळा काळी का गुरी पाहिली नाही. शाळेत कधी बाबा गेलेच नाही. पण आळंदीत आल्यावर बरं का गुरुजी महाराज, निकम बाबाचं व्याकरण त्यांच्या वाट्याला आलं. आणि निकम बाबा ज्यांनी पाहिले असतील ना त्यांना विचारा व्याकरण कशाला म्हणतात. आणि खरं बोलू का, एक वाक्य बोलू का, फक्त रागवू नका. ज्याला व्याकरण कळत नाही त्यांनी ज्ञानेश्वरी गाथेच्या नादालाच लागायचं नाही. नादाला म्हणजे वाचायच्या नाही, अर्थ सांगायच्या. परत दुसरा नाही तर वेगळा अर्थ काढू नका. अर्थ ज्याला सांगायचा गाथा ज्ञानेश्वरीचा त्याला मराठी व्याकरण कळालं पाहिजे. लम लोम आलोम विलोम. आता ते
निकम बाबाचं व्याकरण होतं. अरे गाथा पुण्यात आहे, ज्ञानेश्वरी पुण्यात आहे, पण वाचता यायची नाही. दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायच्या गोविंद बाबाच्या, आणि ज्ञानोबारायचं चिंतन करायचे. ज्ञानोबाराय अरे कुठल्या जन्माचं पाप आहे? गाथा पुण्यात आहे, ज्ञानेश्वरी पुण्यात आहे, पण वाचता येत नाही. रोज संध्याकाळी समाधीच्या दर्शनाला जावं गोविंद बाबांनी, समाधीवर डोकं ठेवावं आणि समाधीला कडकडून मिठी मारावी आणि दोन्ही नेत्राचा अभिषेक ज्ञानोबारायच्या समाधीवर करावा. बाबा काय पाप असेल माझं? माझ्या पुढ्यात गाथा आहे, माझ्या पुढ्यात ज्ञानेश्वरी, पण मला वाचता येत नाही. एक दिवस रडणाऱ्या गोविंद बाबांना आमच्या वैद्य बाबांनी पाहिलं आणि वैद्य बाबा म्हटले, गोविंद इकडे. हे माझ्या मुखातलं वाक्य नाही महाराज, त्यांना गोविंद म्हणण्या इतका मी मोठा नाही, मी वैद्य बाबाचं वाक्य सांगतो. वैद्य बाबांनी डोक्यावरनं हात फिरवला. महाराज मी खरं बोलू का? एक वाक्य बोलू का गुरुजी? आम्ही ज्ञानोबारायला नाही पाहिलो, आम्ही तुकोबारायला नाही पाहिलं, नामदेव महाराजांना नाही पाहिलं, आम्ही नाथ महाराजांना पाहिलं नाही, पण माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय कसे असतील हे जर पाहायचं असेल ना तर माझ्या कोरेकरजवारांना जाऊन पहा, तुम्हाला ज्ञानोबाराय कसे असतील कळेल. एवढा मोठा साधू आज तुमच्या माझ्यात आहे महाराज. आज ज्ञानोबाराय कसे असतील पाहायचं असेल ना तर बाबांना पहा. ही मोठी माणसं महाराज. एखाद्या विद्यार्थ्याचं डोकं दुखलं तर त्याच्या डोक्यावरून हात फिरवला ना महाराज, अरे किती मोठं दुखणं विद्यार्थ्यांचं पळायचं महाराज. ही विद्यार्थी होती आणि जगामध्ये एकमेव संस्था अशी आहे महाराज, वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज, जिथं विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही महाराज. जगाच्या पाठीवर एकच संस्था आहे. आणि गोविंद बाबांनी हात फिरवला डोक्यातून, बाळा रडू नको. आणि बाळा रडू नको म्हटल्यावर टाहू फुटला, बांध फुटला. वैद्य बाबाच्या पायाला मिठी मारली गोविंद बाबांनी आणि टाहू फोडून रडायला लागली. बाळा का रडतो? गोविंद बाबांना सांगावं, बाबा मला गाथा पुढ्यात आहे, ज्ञानेश्वरी पुढ्यात आहे, पण वाचता येत नाही. गोविंद बाबांनी सांगितलं, बाळा वाचू नको, एक काम कर, उद्या सकाळी ब्रह्मी मुहूर्तावर उठ, समाधीचं दर्शन घे आणि अजान वृक्षाच्या झाडाखाली बस. तुला वाचता येत नाही वाचू नको, लिहिता येत नाही लिहू नको, ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अक्षरावर बोट ठेव आणि एकच कर. काय कर? श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ऐका, ज्ञानोबारायच्या नावाचा जप चालू झाला. अक्षरगणी श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव. महाराज 9,000 वाचन झाल्या आणि पसायदानाजवळ ज्ञानेश्वरी आली. ऐका गड्या हो, माझ्या ज्ञानोबारायचा प्रसाद सांगतो, माझ्या ज्ञानोबारायची कृपा झाल्यावर काय घडतं सांगतो, माझ्या ज्ञानोबारायचा आशीर्वाद त्याच्या नावाचं फळ सांगतोय गड्या. ऐका, अरे ज्या गोविंद बाबांना शाळेची ओळख नव्हती, अक्षर काळं का गोरं माहित नव्हतं, त्या माझ्या गोविंद बाबाला ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली. हा माझ्या ज्ञानोबारायच्या नावाचा प्रसाद आहे. येवोनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, तयाचा संसार सफल झाला गे माये. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हर 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 विठोबा रखुमा, हर 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 विठोबा रखुमा, हरि जय हरि जय हरि जय हरि जय.
माझ्याकडे बघू नका, याचं नाव आहे यथार्थ हार. नाही कळलं तुम्हाला? काय नाव आहे याचं? काय नाव आहे? ज्याला हारता येतं त्यालाच हे गळ्यात घालता येतं. नाही कळलं अजून? हे घालताना वाकावंच लागतं. तुम्हाला दोनदाच आहे कावा. पठ्याला रोज आहे. ये ओणी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, तयाचा संसार सफल झाला गे माई. महाराज देवत्व अवच्छेदक आणि संतत्व अवच्छेदक असे दोन अवच्छेदक सांगितले मी. पहिलं अवच्छेदक हे देवत्व अवच्छेदक, म्हणजे एकतर देवाच्या मार्गाने संसार सफल होतो. आज संसार सफल झाला गे माई. पुढचं वाक्य ऐका, देखेले पाय विठोबाचे आणि येवोनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, तयाचा संसार सफल झाला गे माई. हे संतत्व अवच्छेदक. ज्ञानोबरायाच्या नावाचा प्रताप सांगतो. त्याचं कारण आहे प्रत्यक्ष परब्रह्म येवणे अवतारासी तारिले जगासी नाम मात्रे ज्ञानेश्वर प्रत्यक्ष परब्रह्म येवणे अवतारासी तारिले जगासी नाम मात्र. ज्ञानोबराय हा परब्रह्माचा अवतार. नीट आहे का? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय हा परब्रह्माचा अवतार आहे. कधी कधी असं होतं महाराज, जर ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार आहे, ऐका 2 मिनिटात शेवटचा भाव सांगतो महाराज. त्याचं काय असतं माहिती आहे का? जवळच्यांना सांगणं फार कठीण जातं, लांबच्या असली ना कधीतरी परवडते. त्याचं कारण सांगतो. हा भाव आहे. परवा कार्तिकेला चैतन्य महाराज बोलत असताना ते म्हटले, जवळची लोक सांभाळणं फार कठीण जातं महाराज. तो भाव सांगताना ते 1-2 मिनिटं सांगू का? फार गोड आहे महाराज, फार गोड बोलत होते चैतन्य महाराज. ते म्हणले, भगवान परमात्मा इतका बलवान, इतका बलवान, इतका बलवान. किती बलवान? त्यांनी म्हण करंगळीवर गोवर्धन उचलला एवढा बलवान. किती बलवान? करंगळीवर गोवर्धन उचलला एवढा बलवान. आणि त्याच्याही पुढे अजून एक वाक्य बोलतो, निस्त्या करंगळीव नाही, करंगळीच्या नखा उचलला एवढा बलवान. केवढा बलवान? भगवान परमात्मा एवढा बलवान आहे, ज्याला एक करंगळीच्या नखावर गोवर्धन उचलला. एवढा बलवान असणाऱ्या भगवंताला ज्यानं नखावर गोवर्धन उचलला, त्याच भगवान कृष्णाला साधी बासरी उचलायला 10 बोटं लागली. अरे निघून गेलं, तुम्हाला काय कळलं काय माहिती. विठाला 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 एक शेवटचा भाव सांगतो. भगवान परमात्मा ज्ञानोबराय हा विष्णूचा अवतार आहे. आता विष्णूचा अवतार असून सुद्धा एक कश्यप ऋषी होऊन गेले. 1-2 मिनिटाची कथा सांगतो आणि थांबतो. त्या कश्यप ऋषीला 2 बायका, एक दिती आणि आदिती. जे दिती होती ना, तिनं एक दिवशी भर दुपारी 12 वाजता आपल्या पतीकडे इच्छा प्रगट केली. पण त्याचा परिणाम समाधीतून उत्थान करून, समाधी अवस्थेत भंग करून त्यानं आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केल्याचा परिणाम तिच्या पोटी सगळे राक्षस जन्माला आले. काय आले? राक्षस. आणि हिच्या पोटी सगळे देव जन्माला आले. आता मला सांगा, आपल्या पोराला गावात चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं? काय वाटतं माऊली? चांगलं म्हणावं. तिला राक्षस माता म्हणायचे आणि मग मात्र तिला दुःख झालं आणि आपल्या नवऱ्याला भेटले, हो मला आता देवमाता व्हायची. आणि मग देवमाता व्हायच्या त्यानं सांगितलं, हे सोपं नसतं देवमाता व्हायचं. तुला लगेच झालं की गुण येतो तसं काय ते अंगार आहे का लगेच लावला गुण यायला? अगं देवमाता होण्यासाठी 7 मन्वंतर काल तपश्चर्या करावं लागेल. किती? 7 मन्वंतर. आता 1 मन्वंतर म्हणजे किती माहिती? एवढं सांगाय माझ्याकडे वेळ नाही का, सांगू? 2 मिनिटात सांगतो. 7 मन्वंतर कशाला म्हणतात? ब्रह्मदेवाचं आयुष्य मर्यादा सांगताना शास्त्रकार सांगतात 2 परार्धाचा 1 दिवस. किती? 2 परार्धाचा 1 दिवस. मग 1 परार्ध म्हणजे एकावर किती शून्य? जाऊ दे, आपल्या मास्तरला माहित नाही. 1 परार्ध म्हणजे एकावर 17 शून्य. किती? 17. एकम दशम शतम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज खर्व निखर्व पद्मशंकर जलद आणि परार्ध ही 17वी संख्या आहे. अलीकडच्या भाषेत येऊन सांगतो 4 युग, त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग आणि कलियुग ही 4 युग ज्यावेळेस 1000 वेळा जातात तेव्हा 1 परार्ध होतो. अशा 2 परार्धाचा ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि अशी ब्रह्मदेवाची 100 वर्ष पूर्ण होताल तेव्हा 1 मन्वंतर आणि अशा 7 मन्वंतर तपश्चर्या करावं लागेल तेव्हा तुला देवमाता होता येईल. म्हणून हे बघा, आपलं धर्मशास्त्र असं आहे, बायकोनी जर पुण्य केलं ऐका तर तिचं तिला,
बायकोनं जर पुण्य केलं तर तिचं तिला, पण बायकोनी जर पाप केलं तर निम नवऱ्याला. झोपला काय? हा, नवऱ्यानं जर पुण्य केलं तर निम बायकोला, आणि नवऱ्यानं जर पाप केलं तर त्याचं त्याला. हे हिंदूचं धर्मशास्त्र वाईट आहे. त्यानं सांगितलं मीही तुझ्या समाधीत याच्यात सामील होतो, मग मलाही तोच नियम आहे. मग 7 मन्वंतर काल तपश्चर्या केली, आणि 7 मन्वंतरानंतर 3 अवतार घेतले देवमाता होण्यासाठी. पहिला अवतार घेतला यांनी दशरथ आणि कौशल्या, त्यांच्या पोटी राम जन्माला आला, नीट ऐका. दुसरा अवतार घेतला वसुदेव आणि देवकी, त्यांच्या पोटी कृष्ण जन्माला आला. आणि तिसरा अवतार घेतला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, त्यांच्या पोटी ज्ञानोबा जन्माला आली. विठाला प्रत्यक्ष परब्रह्म येऊन अवतारासी, तारिले जगासी नाम मात्रे. हर हर तुकाराम तुकाराम